लातूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी झाली आहे। जिल्हा परिषदेमध्ये एकूण 57 जागांपैकी लातूर लोकसभेत येणाऱ्या 10 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिल्या गेल्यात, तर पंचायत समितीच्या 11 जागा दिल्यात। तशी घोषणा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेस भवन इथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली। राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेल्या 10 जागा या अहमदपूर, चाकूर, उदगीर, निलंगा आणि लातूर तालुक्यातील आहेत, ज्यात मुरुड, शिरूर, ताजबंद, रोकडा, सावरगाव, खंडाळी, नळेगाव, जानवळ, चापोली, तोगरी, लोहारा आणि हलगरा जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस लढवणार आहे। नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसचा गड असलेल्या लातूर जिल्ह्यात भाजपनं घवघवीत यश मिळवित 4 पैकी 2 पालिकेवर वर्चस्व मिळवलं होतं। त्यामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भाजपला रोखून जिल्हा परिषद आपल्याच ताब्यात राहावी यासाठी ही आघाडी झाल्याचं बोललं जाते। सध्या लातूर जिल्हा परिषदेवर सध्या काँग्रेसचं वर्चस्व आहे। आता आघाडीचा हा लातूर पॅटर्न महाराष्ट्रात येईल का हे पाहणं महत्त्वाचं आहे। नगरपालिकेला देखील आपण चाकूर पंचायत समितीला करा आम्ही केलीच होती ना आघाडी, याच्या अगोदरच केली होती। हां, तसं म्हणून काय नाही, जिथे योग्य वाटतं तिथे आम्ही करू शकतो। हां, होणारच की युती तुटल्याला फायदाच होणार। विधानसभेला जर युती झाली असती आमची आघाडी तर अजून सीट आमच्या वाढल्या असत्या। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।